संपणं तितकंच महत्वाचं असणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी. चला वाशी टीमचा 12th मॅन प्लीज आमच्या कॉम बॉक्स मध्ये या. येस राहुल राठोड जे आमचे समालोचक सहकारी समालोचक आहेत ते देखील 12th मॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना सत्यम पाटील आणि विजेंद्र पाटील. विजेंद्र पाटील आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईक एंडवर सत्यवान पाटील हा खेळाडू पाहायला मिळतो. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय. राजीव स्पोर्ट्स अकॅडमीसाठी भरपूर वर्ष ज्याने क्रिकेट खेळ आणि फलंदाजी असो गोलंदाजी असो या दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपली छाप सोडणारा खेळाडू आहे निखिल पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर निखिल पाटील पहिलं षटक घेऊन येतोय. पॉवर प्लेचं एकमेव षटक आहे. निखिल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आहे. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न करत असताना, झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना कॅच होते ड्रॉप. प्रमोद शेलार बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये पाहायला मिळालं. आणि भावेश पाहायला मिळते. गफलत होते. पहिल्याच बॉलवर विकेटची प्राप्ती होत असताना मात्र कुठेतरी कॅच ड्रॉप झाली. पहिल्याच बॉलवर झेल सुटलाय. पहिलाच बॉल अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. कुलबटापाचा चेंडू खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर अस्त्र वापरला गेले. ही चांगली रणनीती आहे निखिल पाटीलची, कारण की ऑफस्टंबर मारा ठेवणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. कालच्या 2 दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना ऑफस्टंबर जे गोलंदाज चेंडू ठेवतात ते सगळेच गोलंदाज यशस्वी झालेत. बॅटची एज स्कॉट बिहाइंडची संधी होती पण विकेट किपर कडून होती मिस्टेक. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना पहिल्या बॉलवर कॅच ड्रॉप झाली. दुसरा बॉल डॉट आला. तिसऱ्या बॉलवर सिंगल आली. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पॉवर प्लेचं एकमेव षटक आहे. खोलवा टपाचा चेंडू कव्हर रिजन मध्ये फॉर्मलिंग पाहायला मिळते. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये सीमारेषे पलीकडे. फलंदाज आपण पाहिलं तर सत्यम पाटीलच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. 4 धावा. करा फिल्डिंग पाहायला मिळते. सुमित मोरे हा खेळाडू देखील आहे. सुजित मोरे अनुभवी खेळाडू आहे. सुजित मोरे एक्सप्रेशन आणि अग्रेशन पाहायला मिळते. इथे देखील ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग केली गेली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 7 धावा. धाव फलकावर लागली. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना पॉवर प्लेचं षटक आहे. निखिल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. यष्ट्यांचा वेध फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचं होईल पतन आणि फलंदाज सत्यम पाटीलला परतावं लागेल. पहिला धक्का लागतोय टीम वाशी 30+ संघाला. फलंदाज सत्यम पाटील बॅक टू द डगआउट. राकेश दादा पाटील यांचं आगमन झालं. त्यांना देखील विनंती करतो की मंचावर या. सहर्ष असं स्वागत आहे. राकेश दादा पाटील आपल्याला विनंती करतोय की आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. भगवा चषक 2026 चा अप्रतिम असं आयोजन पाहायला मिळते. न्यू बॅटर दशरथ पाटील फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होत असताना एक गडी बाद. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. दशरथ पाटील. पहिली सफलता मिळते निखिल पाटीलला. पहिली सफलता मिळते 30+ गुडठिवली टीमला. एक गडी बाद 7 धावा. यावेळी देखील लेंथ बॉलला पिक केलाय. चेंडू फेकून दिलाय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. मुनीश पाहायला मिळेल तोपर्यंत सिंगल मिळते. षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. धाव फलकावर लागले. बॅटिंग करत असताना टीम वाशी 30+ संघ. आज आमच्या मंचावर रोहित पाटील हे देखील पाहायला मिळतील.
आज आई गावदेवी टीमसाठी नेहमीच चांगलं योगदान रोहित पाटील आणि टीमचं राहिलं. नुकतीच जी स्पर्धा झाली होती आई गावदेवी 11 शिरवणीच्या माध्यमातून, ज्या पद्धतीने ती स्पर्धा झाली त्या स्पर्धेची चर्चा झाली आणि आज देखील त्याच मैदानावर आज भगवा चषक देखील पाहायला मिळते. आणि आजच्या अंतिम दिवसामध्ये पहिला सामना रंगताना दिसतोय 30+ वाशी वर्सेस 30+ गुठिवली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 8 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय सुजित मोरे. टेनिस बॉल क्रिकेटचा सर्वाधिक अनुभवी खेळाडू आहे आणि गोठवली टीमसाठी अनेक वेळा या गोलंदाजाने भरपूर चांगलं काम केले. महाबळेश्वर पाचगणीकडून बिलॉंग करतोय. तेथील देखील लीग मॅच तो खेळताना दिसतो. आणि आज जर पाहिलं तर सुजित मोरेचा असलेला अनुभव, त्या अनुभवाचा वापर देखील करावा लागेल. सुजित मोरे रेकॉर्ड आहे या गोलंदाजाच्या नावावर देखील. अगदी एका षटकामध्ये 1 धाव देखील डिफेंड केलेत आणि हा असा कारनामा अनेक वेळा त्याने केलाय. सुजित मोरे गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2. स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय दशरथ पाटील. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना इथे बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. सुजित मोरे भरपूर अनुभव आहे. अनुभवाचा वापर करत असताना या मॅच मध्ये देखील पुन्हा एकदा स्टेप आउट केले. ऑफस्टम्पच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. लाईन मिस केली आहे. चांगली रणनीती म्हणावी लागेल सुजित मोरेची या ओव्हर मध्ये. आपण जर पाहिलं तर पहिला बॉल डॉट आला आणि दुसऱ्या बॉलवर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. इथे फटका चांगला आहे. थ्रू द कव्हर चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना दुहेरी अंकामध्ये 10 धावा फलकावा लागलीत. सकाळचं सत्र आहे. सकाळ जर पाहिलं तर जानेवारीचा महिना आहे. थोडीशी थंडी जाणवते. आणखी फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावला आहे. त्या खाली नयन पाहायला मिळतोय. कॅच पकडली जाते. विकेटचं होईल पतन. फलंदाज विजेंद्रला परतावा लागेल. धक्का क्रमांक 2 लागतोय 30+ वाशी संघाला. विजेंद्र बॅक टू द डगआउट. विजेंद्र परतलाय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. या ओव्हर मध्ये देखील सुजित मोरेने चांगली गोलंदाजी केली. 2 गडी बाद. न्यू बॅटर मिस्टर जयेंद्र पाटील. जयेंद्र पाटील दशरथ पाटील वर मोठी जबाबदारी असेल, कारण की सलामीचे दोन्ही फलंदाज आता तंबूच्या आश्रयाला परतलेत. त्यामुळेच आता धावा कराव्या लागतील. मैदानावर जर पाहिलं तर धावा होताना देखील पाहायला मिळाला आणि काल 42 धावा देखील डिफेंड झाल्या. काल 70-69 धावा देखील पाहायला मिळाल्या. या खेळपट्टीवर गोलंदाजी आणि फलंदाजी ही दोन्ही फॉर्मॅट मध्ये अनुकूल करत असताना सुजित मोरे पुन्हा एकदा स्ट्राईकवर गोलंदाजी करत असताना पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय. डॉट बॉलची सांगता होते. बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. मेरिटवर नव्हता. मेरिटवर फलंदाजी करावी लागेल. चांगले स्ट्रोक लगवावे लागतील. या ओव्हर मध्ये देखील सुजित मोरेने इम्प्रेस केलाय. समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवला गेलाय. नयन पुन्हा एकदा त्या खाली आहे आणि अप्रतिम झेल पकडला जातोय. नयनच्या माध्यमातून विकेटचं होईल पतन. आणखीन एक गडी बाद होत असताना तिसरा धक्का लागतोय टीम वाशी 30+ संघाला. फलंदाज बाद होत असताना खराब बॅटिंग. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा हा धाडसी निर्णय खऱ्या अर्थानं वाशी 30+ टीमच्या अंगलट आलाय आणि सुरुवात ज्या पद्धतीचा होणं गरजेचं होतं ती सुरुवात मात्र कुठेतरी मिळाली नाही. नवीन बॅटर मिस्टर तुषार. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त 10 धावा. 11 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सुजित मोरे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. टॉप एज संधी आहे. स्वतः सुजित मोरे त्या खाली आहे आणि कॅच ड्रॉप होणार नाही. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त करत असताना या ओव्हर मध्ये कमाल केली सुजित मोरेने आणि या ओव्हर मध्ये 2 धावा देऊन 3 धक्के दिलेत प्रतिस्पर्धी संघाला
आणि 3 गडी बाद करण्याचा कारनामा केला एकाच ओव्हरमध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर 4 गडी बाद अशी बिकट अवस्था सध्याच्या घडीला टीम 30+ वाशी संघाची. चला दारावे टीम आणि कुक्षे टीम रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या. पहिल्या फेरीचे सामने हे 4 ओव्हरचे, दुसऱ्या फेरीचे सामने हे 3 ओव्हरचे असतील. त्याचं कारण आहे की आज तब्बल आपल्याला 9 मॅच कव्हर करायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर मनीष पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिलाच बॉल फुलर लेनचा चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा, अंपायरचा नो बॉलचा इशारा आलाय. स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये अंपायरचा इशारा येतोय नो बॉल, म्हणजेच पुढचा बॉल फ्री हिट असेल. व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. पहिल्याच बॉलवर चूक केली, वंडी गेली नाही. अच्छा, बॉल पकडलाय त्यामुळेच फक्त नो बॉलची धाव मिळेल. अंपायरचा इशारा येतोय नो बॉल. चला फ्री हिटचा इशारा देखील असेल. चूक केली आहे मनीषने. फ्री हिटच्या बॉलवर प्ले इन मिस, ऑफ स्टंपवर मारा. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. ही रणनीती आखावी लागेल. आज टीम गोठिडीकडून ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली, निखिल पाटील असेल, सुजित मोरे असेल किंवा मनीष, या तिन्ही गोलंदाजाने प्रभावित केल्या. अकोटप्पाच्या बॉलला पुल केलाय. पुल सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. दशरथ पाटीलच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला धमाका. चेंडू सीमारेषा पार षटकार. लाजवाब स्ट्रोक अकोटप्प्याच्या बॉलवर फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर लाजवाब स्ट्रोक लगवला जातोय. 6 धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 17 ऑन स्कोरबोर्ड. 17 धावा दाखल करावं लागलेत या ओव्हर मध्ये. धावा येत असताना इथे देखील आणखीन एक फटका लगवलाय. निखिल पाटीलच्या डोक्यावरून फरार होतोय. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार लगवले गेले. दशरथ पाटील सेट ऑन फायर. लाजवाब बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्याचा अगदी वेग वाढवतोय आणि जाऊन पोहोचते तब्बल 23 या आकड्यावर. 23 धावा. कमलेश दादा म्हात्रे प्लीज मंचावर या. आपलं देखील सरस स्वागत आहे. कमलेश दादा म्हात्रे, आपलं सरस स्वागत आहे भगवा चषक 2026 मध्ये. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार लगवले गेलेत. तिसऱ्या बॉलवर तिसरा षटकार आलाय. 3 इन अ रो. लाजवाब बॅटिंग करत असताना दशरथ पाटील सेट ऑन फायर. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. सुपर बॅटिंग. ज्या धावांसाठी संघर्ष करावा लागला होता, पण त्या धावा आता वेगाने वाढत असताना त्याचं कारण आहे दशरथ पाटीलचे 3 लगातार षटकार. सुपर बॅटिंग. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर. 29 ऑन स्कोरबोर्ड. धावसंख्येला आकार येतोय. तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा येत असताना पहिला बॉल नो बॉल. दुसऱ्या बॉलवर जर पाहिलं तर डॉट आला. त्यानंतर लगातारचे 3 षटकार. म्हणजेच आक्रमण केलं जातंय, अटॅक केलं जातोय. सुपर बॅटिंग. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे चांगला बॉल. ही रणनीती ह्या लाईन अँड लेंथ वर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. डॉट बॉलची सांगता होतीये. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना 29 धावा दाखल कराव्या लागलेत. ह्या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 19 धावा आतापर्यंत आल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळते. खुलबट्टापाचा खुदून काढला गेलाय. चेंडू जाते कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. 30 धावा दाखल कराव्या लागलेत. षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपला. या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 20 धावा खर्च केलेत मनीष पाटीलने. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नयन आलाय, ज्याने या मॅच मध्ये 2 अप्रतिम झेल पकडले आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आता स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये
चांगला खेळ करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त स्ट्राईक दशरथ पाटीलवर ठेवणं गरजेचं आहे. 3 षटकार आतापर्यंत दशरथच्या बॅटमधून पाहायला मिळाले. शेवटच्या ओव्हरमध्ये देखील तीच अपेक्षा असेल टीम वाशीला. यावेळेस लेंथ बॉलला पिक केलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौथा षटकार येतोय दशरथ पाटीलच्या बॅट मधून. आणखीन एक लाजबाब षटकार, लाजबाब बॅटिंग. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता, फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन रिझन मध्ये फार कमी षटकार पाहायला मिळाले. त्यासाठी तुम्हाला ताकद लागते आणि ती ताकद दशरथ पाटीलकडे आहे. बॅटची एज फ्लाय स्लिप मध्ये चेंडू फ्लाय होतोय, सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या आकड्यावर. 37 ऑन स्कोर बोर्ड. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटची ओव्हर शिल्लक आहे. कुक्षित टीम त्यांच्या विरोधामध्ये धारावी टीम. कॅप्टन रिपोर्टिंग करा. इथे देखील डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने ओव्हर द बॉलर हेज. आणि काय घडलंय, सुजित मोरे फंबलिंग करत असताना चेंडू होते फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और इस बार किस्मत दशरथ पाटील के साथ है. 4 धावा मिळतील. 4 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या आकड्यावर. 41 धावसंख्येला आकार राहिल्या. फुललेचा चेंडू ऑन साइडला ऑन ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे तृषांत मडवी. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि खराब फेकी पाहायला मिळते. दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि बघता बघता तिसरी धाव देखील 3 धावा मिळतील. म्हणजेच मागच्या 2 बॉलवर खराब क्षेत्ररक्षणामुळे जवळजवळ 7 धावा बहाल करण्यात आल्या. कुक्षित 30+ आणि धारावी 30+. चला रिपोर्टिंग करा. टॉस साठी लगेचच या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 आकड्यावर. 44 ऑन स्कोर बोर्ड. 14 बॉल मध्ये 35 धावांची एक बहारदार खेळी करत असताना फलंदाज दशरथ पाटील या मॅच मध्ये. सुपर बॅटिंग. शेवटची 2 बॉल शिल्लक आहेत. यावेळी देखील थ्रू द कव्हर इनफिल्डच्या वरून एक धाव तर कंप्लीट झाली आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना टीमची धावसंख्या 46 या आकड्यावर. 46. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 37 धावांची एक झंझावत खेळी करत असताना या मॅच मध्ये दशरथ पाटील. सुपर बॅटिंग. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल फुलरलेनचा चेंडू आहे. समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवला गेलाय. सुजित मोरे वेगाने येईल. एक धाव तर कंप्लीट झाली आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना अशा तऱ्हेने 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 48 या आकड्यावर आणि 49 धावांचं टार्गेट उभं केलं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा होत्या आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल 38 धावा पाहायला मिळाल्या. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 48 या आकड्यावर. 49 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना टीम 30+ वाशी संघाने. बघूया या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय आणि कशा धावा या डिफेंड केल्या जातील. कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहताय भगवा चषक 2026 चा घमासान. ब्रेक नंतर आपण टॉस देणार आहोत. कुक्षित टीमचा कॅप्टन आणि धारावी टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करा. येस, आनंदाची बाब आहे की भगवा चषक ही स्पर्धा तर आहेच, त्याचबरोबर आजचा अंतिम दिवस आहे
आणि त्यामध्ये द्विगुणित करणारा गोष्ट म्हणजेच आई गावदेवी 11 शिरवणे टीम, जी गावदेवी चषक ऐरोली नगर या नगरीमध्ये जी स्पर्धा सुरू आहे त्या स्पर्धेमध्ये अंतिम संघामध्ये प्रवेश केला. त्यामुळेच आई गावदेवी शिरवणे टीमचं अभिनंदन, कारण की फायनलमध्ये धडकदार प्रवेश त्यांनी केला आणि खूप चांगला परफॉर्मन्स केला. थँक्यू व्हेरी मच. आमचे सगळेच धारावीचे खेळाडू आहेत आज उपस्थित आहेत, त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. कुक्षे टीम प्लीज टॉससाठी या. धारावी टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झालेत, त्यामुळेच तुम्हाला विनंती करतोय की टॉससाठी लगेचच या, कारण की आजचा शेवटचा दिवस आहे. आयोजकांच्या वतीने तुम्हाला सूचना केली जाते की लवकरात लवकर तुम्ही टॉससाठी या. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या जयंती निमित्तानं भगवा चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन, अतिशय देखणं आणि चांगलं आयोजन. आणि कैलासवासी लक्ष्मीबाई मुंबईकर मैदान, हे मैदान शिरवणे गावातील एक प्रतिष्ठेचं मैदान मानलं जातं की याच मैदानावर अनेक स्पर्धा होतात. खास करून 10 वर्ष सलग भगवा चषक या स्पर्धेचं आयोजन जॅक मॅत्रे आणि टीम शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे 30+ संघाने केल्या, त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतोय. चला चला मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना तुषांत मडवीच्या पहिलाच बॉल फेस करत असताना चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये, सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. विजेंद्र पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, पहिल्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. तुषांत मडवी आणि रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी देखील फटका चांगला इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. लाजबाब स्ट्रोक लगवला गेलाय. तुषांत मडवी लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार आणि आपले इरादे स्पष्ट करत असताना 49 धावांचा पाठलाग करत असताना स्टार्ट इम्पॉर्टंट असेल. वाशी गाव टीमचा स्टार्ट इतका चांगला झाला नव्हता. 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा आल्या होत्या, 4 गडी बाद झाले होते. कुक्षे टीमचा कर्णधार प्लीज रिपोर्टिंग करा, शेवटचा कॉल असेल अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्या. आणखीन एका खोटप्याच्या बॉलला भिरकावलाय, चेंडू जातोय पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये. पॉवर प्लेचा पॉवर हिटिंग पाहायला मिळते. तुषांत मडवीच्या बॅट मधून येतोय सलगचा 3रा क्रॅकिंग चौकार. दत्ता नाईक साहेबांचं देखील आगमन झालंय. 30+ क्रिकेटसाठी भरपूर योगदान राहिलंय. शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे टीम साठी देखील त्यांचं योगदान राहिलं आणि क्रिकेटचे निस्सम चाहते आहेत. ही असोसिएशन सांभाळण्याची जबाबदारी त्यांची देखील आहे. दत्ताजी नाईक साहेब, आज त्यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं झालंय. अनिलजी भोईर असतील, दत्ताजी नाईक असतील, अविदादा सुतार असतील, या सगळ्याच मंडळीने 30+ क्रिकेट सांभाळलंय आणि 30+ क्रिकेटसाठी एक प्रेरणा देणारी ही सगळीच मान्यवर. टॉप एज चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का? एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण करत असताना 2 धावांना टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलवर 3 चौकार आलेत आणि इथे 4थ्या बॉलवर दुहेरी आकडा पाहायला मिळते. मागच्या इनिंग मध्ये 3 बॉलवर 3 षटकार लगवले होते दशरथ पाटीलने. आता दृश्याने पलटवार केल्या. दत्ताजी नाईक साहेब यांचं देखील आगमन झालंय. यावेळेस ऑन दी ऑफ फटका चांगला आहे, टायमिंग पाहावा लागेल, चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे, 6 धावांसाठी षटकार. तुषांत मडवी सेट ऑन अ फायर. चला विनंती करतोय टीम कुक्षित टीमला की लगेचच टॉस साठी या. भरपूर सूचना, भरपूर तुम्हाला कॉल दिला गेलाय. मॅच संपण्याच्या अगोदर तुमचा कॅप्टन उपस्थित असणं गरजेचं असणार आहे.
टॉस करणं गरजेचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही सगळेच मॅचच्या टॉस केल्यात, त्यामुळेच ही सूचना देखील असेल. पहिला ओव्हरचा खेळ 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. सुपर स्टार्ट, विल बिगिन झापडन. सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे आणि सुरुवात दमदार होताना इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, त्या खाली क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला जातो आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना तृशांत मडवीला परतावा लागेल. शेवटच्या बॉलवर येते विकेट आणि 1 ओव्हरचा केस संपलाय. 1 गडी बाद, टीमची धावसंख्या 20 धावा. उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही 29 धावांची आवश्यकता. 18 बॉल 29 धावा इक्वेशन आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. भगवा चषक 2026चा घमासान. प्रथम, द्वितीय, तृतीय अशी 3 पारितोषिक. त्यामध्ये प्रथम पारितोषिक 30,000, द्वितीय पारितोषिक 20,000 आणि तृतीय पारितोषिक 10,000. मॅन ऑफ द सिरीज साठी एक बायसिकल आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, फलंदाज, गोलंदाज हे देखील पारितोषिक पाहायला मिळतील. प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच, सामनावीर आणि पराभूत झालेल्या संघाला देखील या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित केलं जात आहे. एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील गौरव केला जातोय. अशा एक वेगळ्या धाटणीची स्पर्धा पाहायला मिळते. 30+ क्रिकेट असोसिएशनने फार चांगलं काम केले की ज्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळत नाही, ज्या खेळाडूंना संधी मिळत नाही, त्या खेळाडूंसाठी एक मंच तयार केलाय. यस, दत्तात्रय नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस आणि कुक्षे टीमचा कॅप्टन आणि धारावी टीमचा कॅप्टन जॉईंट होत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय. सत्यम पाटील. चला, दत्ताजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. चला, टॉस जिंकलाय धारावी टीमने आणि 4 ओव्हरचा सामना असेल, लक्षात घ्या. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अकोटप्पाचा बॉल पुन्हा एकदा चांगला लाईन अँड लेंथ व पाहायला मिळतोय. रोहित पाटील क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. HPL ही स्पर्धामध्ये रोहित पाटीलची देखील विशेष भूमिका असते. होळी प्रीमियर लीग आणि येणाऱ्या कालावधीमध्ये देखील जर पाहिलं तर 16, 17, 18, 19 या कालावधीमध्ये गोठिवली नगरीमध्ये RSAच्या मैदानावर RSA चषक 2026चा एक फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळेल. 32 संघांचा सहभाग त्या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल आणि तिथे डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आयोजित केली गेली आणि ते आयोजन असेल RSA गोठिवलीच्या माध्यमातून. RSA चषक ही स्पर्धा देखील चर्चेचा विषय झाला. अनेक स्पर्धा येतील आणि मॅन ऑफ द सिरीज साठी मोटर बाईक देखील असेल आणि ती बुलेट असेल. पहिल्यांदाच नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बुलेट बाईक असेल. हे देखील RSAच्या माध्यमातून ठेवण्यात आले. खोलबट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये, गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक अडवतील तोपर्यंत चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे रोहित पाटीलच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावांना टीमची धावसंख्या जम पोचली 30 या आकड्यावर. 30 धावा धावफलकावर लागलीत. 19 धावांची आवश्यकता. चांगली बॅटिंग सुरू आहे. रोहित पाटील, तृशांत मडवी आणि निखिल पाटील अशी ही बॅटिंग लाईनअप पाहायला मिळते. मनीष देखील या टीम मध्ये आहे. सुजित मोरे सारखा अनुभवी खेळाडू आहे. फुललेंचा चेंडू आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक लगवला जातोय. बाउन्स झालाय. चेंडू होतोय फरार. लगातारच्या 3 बॉलवर रोहित पाटीलच्या बॅट मधून येतोय 3 चौकार. हा कारनामा केला होता या मॅच मध्ये तिसऱ्यांदा घडलं. पहिल्या इनिंग मध्ये 3 बॉलवर 3 षटकार लगवले दशरथ पाटीलने. दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये 3 बॉल मध्ये 3 चौकार लगवले तृशांत मडवीने आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये आता रोहित पाटीलने 3 बॉल मध्ये 3 चौकार लगवलेत. हा कारनामा एकाच मॅच मध्ये 3 वेळा झाला. डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येतोय वाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 35. फक्त 14 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना काय सुरुवात आणि काय दमदार बॅटिंग पाहायला मिळते टीम 30+ गोठिवली टीम कडून. स्टेप आउट केलाय इनफिल्डच्या वरून. कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल का आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाने षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावर. आता उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता.
12 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे. चला ही मॅच संपल्या लगेचच धारावे टीम आपण फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे, कारण की आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि आज तब्बल 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. पहिल्या फेरीचे हे सामने सगळे 4 ओव्हरचे असतील आणि दुसऱ्या फेरीचे सामने हे 3-3 ओव्हरचे असतील. त्याचं कारण आहे वेळेची बचत. आणखी अपेक्षा होती की आजचा पहिला सामना 10:30 वाजता सुरू होणं, पण तो सुरू झाला 11 सव्वा 11 वाजता. त्यामुळेच कुठेतरी वेळ खर्च झालाय. त्या अनुषंगाने प्रत्येक सामना हा 4 ओव्हरचा आणि त्यानंतर 3 ओव्हरचा असे सामने असतील. येस, अनिल दादा भोईर यांचं आगमन झालंय, ज्याचा उल्लेख मी मगाशी केला होता. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. यशांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय. रोहित पाटीलला परतावा लागेल. धक्का क्रमांक दुसरा लागतोय. आज जर पाहिलं तर अनिल दादा भोईर असेल किंवा दत्ता दादा नाईक असेल, या दोन्ही मंडळींनी ज्या पद्धतीने शिरवणे गावाच्या क्रिकेटमध्ये योगदान दिलं, किंबहुना 30+ असोसिएशनसाठी देखील या मंडळीने भरपूर चांगलं काम केलं. मागच्या वर्षी 30+ प्रीमियर लीग होणार होती यस लोणावळ्याला कार्ले येथे, पण काही कारणास्तव आणि पावसामुळे ती स्पर्धा रद्द करण्यात आली. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती आणि 30+ क्रिकेटसाठी एक महत्त्वाची स्पर्धा होती, पण पावसामुळे ती स्पर्धा रद्द झाली. पण येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच असा फॉर्मॅट घेऊन पुन्हा एकदा 30+ क्रिकेट असोसिएशन उभारी घेईल. आणि अनिल दादा भोईर यांना विनंती करतो की आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. शेवटचे सामने ठरवणार आहोत, याची नोंद देखील घ्या. टपाचा बॉल, लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. भावेश फलंदाजीसाठी आलाय. 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे देखील फ्लिक केला जातोय. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रीजन मध्ये. सिंगल मिळते आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा इच्छा व्यक्त केली होती, पण जागीच थांबवले. अनिल दादा भोईर यांचं आगमन झालं. शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे हा संघ ज्या वेळेस प्रीमियर लीग मध्ये खेळतो त्या वेळेस अनिल दादा भोईर यांचं नाम उल्लेख केला जातोय, कारण की क्रिकेटसाठी भरपूर योगदान या मंडळींचं राहिलंय. आशिष भोईर देखील आमच्यासोबत आज या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. 2 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 आकड्यावर. इथे देखील ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय थर्ड मॅन रीजन मध्ये. सिंगल मिळते. 1 धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 41 धावा फलकावर लागलीत. अगदी हा सामना कंट्रोल मध्ये आहे आणि कुठली टीम विजयाच्या उंबरठ्यावर आहे. चमत्कारच या मॅच पासून वाचू शकतो. इथे देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची एज लागते. चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 7 धावांची आवश्यकता, माफ करा. इथे देखील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना स्क्वेअर लेग रीजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. 1 धाव मिळते आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना काय घडलंय, ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये मिळतील 3 धावा. निखिल पाटील अगदी स्ट्राईक साठी चाचपडतोय, कारण की निखिल पाटील अगदी 1 डाऊन पोझिशन मध्ये आलाय, तरी देखील निखिल अजूनही स्ट्राईक मिळाली नाही. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. 4 धावांची अजूनही आवश्यकता आहे. स्वीटशीटचा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे आणि 1 धाव मिळते. म्हणजेच शेवटच्या ओव्हर मध्ये देखील निखिल पाटीलला स्ट्राईक मिळत नाही. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 आकड्यावर. अवघ्या 3 धावांची आवश्यकता आहे. निखिल पाटील 30+ फॉर्मॅट खेळत असताना गोठिली टीम साठी एक मातबर खेळाडूचा देखील समावेश या टीम मध्ये होत असताना पाहायला मिळतोय. निशान गोलंदाजी ट्रॅकवर. 6 बॉल 3 धावांची आवश्यकता. इथे सॉफ्ट हँडने खेळलाय.
डीप मध्ये चेंडू जातोय, तोपर्यंत सिंगल मिळते आणि फायनली निखिलला स्ट्राईक मिळते. 2 धावांची आवश्यकता आहे. निखिल पाटील ज्याच्याकडे दमखम आहे, त्याच्याकडे अगदी भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि आता मात्र 2 धावांची आवश्यकता आहे. अकोटप्पाचा बॉल अगदी वेट करून मारण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय थर्ड मॅन रिझर्व मध्ये, सिंगल मिळते. स्कोर झाला लेवल आणि 1 धावांची आवश्यकता आहे. चला नेक्स्ट मॅच कुक्षित वर्सेस धारावी असा सामना. स्कोर झाला लेवल. शेवटचा आणि शेवटची धाव ही षटकाराने पूर्ण केली आहे निखिल पाटीलने. हा सामना जिंकलाय 30+ गोठिवली टीमने. चला मॅन ऑफ द मॅच आणि सन्मान चिन्ह हे दोन्ही पारितोषिक प्रदान केले जातील आणि त्यासाठी आपण जाऊया. चला वाशी टीम कॅप्टन प्लीज या. आपला सन्मान चिन्ह घेऊन सन्मानपूर्वक गौरवपूर्वक आपण इथून